सर, आज महसूल विभागाकडून सर्वाधिक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे RMK प्लांटवर. बेकायदा झाडं तोडलेले, उत्खनन केलेले आहे, त्या संदर्भात काय सांगा? या संदर्भात आमचं पथक त्या ठिकाणी जिथे उत्खननाची बाब घडलेली होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पूर्ण कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये रीतसर पंचनामा करून ज्या गाड्या होत्या त्या पोलीस स्टेशन MIDC इथे लावलेल्या आहेत. सर, यामध्ये एकंदरीत कितीची कारवाई झाली आणि किती पॉप्युलेशन जप्त करण्यात? याच्यामधला जो रीतसर पंचनामा आहे तो आमचे जे पथक आहे ते येते माझ्याकडे. सद्यस्थितीत आपण त्या ठिकाणी जी वाहनं होती ती काही वाहनं पोलीस स्टेशन MIDC इथे लावलेली आहेत. त्याचबरोबर काही जप्त वाहनं करून सील केलेले आहेत. सर, यामध्ये एकंदरीत किती लाख त्रास काढण्यात आले? आता त्याची रीतसर ज्या वेळेस आपल्याकडे तो पंचनामा येईल त्याच्यामध्ये महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 66च्या कलमानुसार आपण कारवाई करत आहोत. तो रिपोर्ट माझ्याकडे आल्यानंतर ती कारवाई आजच आम्ही सुरू करत आहोत. कारवाई स्वरूप आमच्याकडे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 66 मधल्या ज्या तरतुदी आहेत 48(7), 48(8) त्याच्यानुसार आम्ही कारवाई करू. सर, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या प्रश्नाबाबत जे गट नंबर 35 ते 42 एकूण 60 एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती झाडं तोडण्यात आलेली आहे आणि जे उत्खनन प्रत्यक्षात आम्ही पाहिलं तर एकदम अकल्पनीय असं उत्खनन आहे. याच्या संदर्भात पाठीमागे वृक्षतोडीचा विषय आपण फॉरेस्ट विभागाकडे ऑलरेडी चौकशीसाठी दिलेला आहे आणि गौण खनिज उत्खननाबाबत ऑलरेडीच एक गव्हर्नमेंटची जी आपण सर्वे म्हणतो तो सुरू आहे. त्याचे मोजमाप ऑलरेडी करण्यात आलेले आहेत आणि त्याचा अंतिम जो रिपोर्ट आहे ते 3-4 दिवसांमध्ये फायनल होणार आहे. त्याचबरोबर आज जे उत्खनन झालं त्याच्यावरती परत एकदा पुढची कारवाई आम्ही करणार आहोत. एकूण पॉप्युलेशन किती जप्त करण्यात आले त्याची माहिती आता सध्या माझ्याकडे नाही आहे, परंतु आपण त्याच्यावरती मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे काही गाड्या आपण पोलीस स्टेशनला लावलेल्या आहेत आणि काही गाड्या जप्त करून त्याचा जप्त पंचनामा करण्यात आलेला आहे. मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी उत्खननाचे प्रकार घडलेले आहेत. पवन मावळ असेल, नाणे मावळ असेल, आंतर मावळ असेल. यामुळे सह्याद्रीचे जे डोंगर रांग आहे त्या डोंगरांना धोका निर्माण होतोय. पर्यटक पावसाळ्यात येत असताना काही भाग भूस्खलन होऊन धोकादायक होतोय. अशा ठिकाणी पण कारवाई होणार आहे. काही एकच कारवाया तुम्हाला याच्या अगोदरही आपण दंडात्मक कारवाया केलेल्या आहेत. साधारणतः आतापर्यंत या वर्षात म्हणजे जानेवारीपासून ते जूनपर्यंत साधारणतः 50 कारवाया आपण केलेल्या आहेत. त्याचबरोबर काहींच्या 7/12वरती सुद्धा आपण बोजे घेतलेले आहेत. 7/12वर बोजे घेणे त्याचबरोबर दंडात्मक कारवाई करणे अशी साधारणतः 50 प्रकरणं आपण केलेली आहेत. मावळमध्ये काहींच्या 7/12वर तुम्ही बोजा पण चढवला होता आणि प्रांत अधिकाऱ्याकडनं बोजा पण काढण्यात आलेले अशा अनेक केसेस आहेत. असं मी आल्यापासून एकही प्रकरण झालेलं नाही. त्याच्यावरती बोजा आहेत. अपीलमध्ये ती लोक गेली त्याचे बोजे कायम आहेत. म्हणजे ऍक्च्युअली कारवाई झाली. कारवाई संदर्भात पूर्वी चौकशी चालू होती. चौकशी दरम्यान तिथे उत्खनन चालू होतं म्हणून कारवाई झाली. काही तुमच्याकडे परत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आणि आमच्या मंडळ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आपण कारवाई केलेली आहे. पूर्वीच्या या संदर्भात आज ज्या ठिकाणी उत्खनन आपण म्हणत आहात त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी जे जमीन मालक आहेत त्यांनी परमिशन्स घेतलेले आहेत. आता ही पूर्ण त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडचं त्यांचं म्हणणं हे घेऊन आपल्याला पुढची कारवाई करावी लागेल. ऑलरेडी त्याच्यामध्ये परमिशन्स त्यांनी घेतलेले आहेत. जागा ज्या जागेवर असं कारवाई केली ती वन क्षेत्रात खाजगी मालकी
खाजगी मालकीची जागा आहे. काही भाग वन क्षेत्राचा असल्याचं बोललं जातं. खाजगी जागा आहे, त्याच्यामध्ये वन क्षेत्राच्या तरतुदी लागू असं फक्त असण्याची शक्यता आहे. खाजगी वन क्षेत्र आहे का? खाजगी वन क्षेत्र नाही म्हणता येत त्याला, खाजगी जमीन आहे, त्याच्या 7/12 वरती वन क्षेत्र, खाजगी वन ज्याला आपण म्हणतो, अशा नोंदी असतील.